नमस्कार. मी दीपाली. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर, जिथे तुम्हाला फॅशन स्टाईल, स्किन केअर, हेल्थ केअर आणि अशा सगळ्या विषयांवर मी दर रविवारी व्हिडिओज घेऊन येत असते. तर दर रविवारी माझे व्हिडिओज पाहत राहा. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की उत्तम कडाक्याची गरमी सुरू झालेली आहे आणि ह्या गरमीमध्ये आपल्याला या घामाचा खूप जास्त त्रास होतो. त्यासोबत आपली स्किन जळजळायला लागते आणि ह्या गोष्टीपासून वाचण्यासाठी आपण कोणत्या ना कोणत्या कम्फर्टमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असतो, ते म्हणजे आपले कपडे. तर आपले कपडे आणि फॅब्रिक हे उत्तम निवडायचं असेल तर माझ्यासोबत कंटिन्यू राहा. तर उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळा सुरू झाल्यावर एक कम्फर्ट फॅब्रिक म्हणून आपल्या सगळ्यांच्या लक्षात पहिलं येतं ते म्हणजे कॉटन फॅब्रिक. तर नक्कीच उन्हाळ्यात आपण कॉटन फॅब्रिक घालूच शकतो, पण कॉटन फॅब्रिकच्या व्यतिरिक्त सुद्धा असे कापड आहेत जे घातल्यावर आपल्याला फ्रेश फील होतं आणि हलकंसुद्धा वाटायला लागतं आणि त्यासोबतच आपल्या स्किनलाही त्रास होत नाही. तर असे कोणते फॅब्रिक आहेत ते आपण आज पहिलं बघूया. तेव्हा पहिल्या नंबरमध्ये आहे मलमल हे कापड. मलमल हे कॉटनपेक्षाही जास्त पारदर्शक असतं आणि कॉटनपेक्षाही अधिक मऊ असतं, जास्त मऊ असतं, बटरी सॉफ्ट ज्याला म्हणतो तितकं हे मलमल कापड सॉफ्ट असतं. हे कापड शरीराला अजिबात टोचत नाही. हे कापड शरीराला नक्कीच चिकटतं, पण चिकटत असल्यामुळे आपल्या स्किनला त्याचा अजिबात त्रास होत नाही. उलट ते आपल्या शरीरावरचं घामसुद्धा तितकं शोषून घेतं आणि त्यामुळे हे सेन्सिटिव्ह स्किनला सुद्धा अगदी उत्तम पर्याय आहे कपड्यांमध्ये निवडण्यासाठी. आणि दुसऱ्या नंबरवर येतं ते म्हणजे आपलं खादी कापड. खादी कापड हे सुद्धा कापसापासूनच बनवलेलं असतं, पण ते हँडमेड असतं आणि हँडमेड असल्यामुळे ते खूप जास्त काळ टिकतं आणि जितकं ते जुनं होत जाईल तितकं ते जास्त मऊ होत जातं. सुरुवातीला जेव्हा आपण हे कापड नवीन विकत घेतो तेव्हा हे कापड नक्कीच खडबडीत लागतं, आपल्याला थोडं कडक वाटायला लागतं, पण एकदा धुतल्यानंतर ते अगदी मऊ होऊन जातं. अगदी पहिल्या वॉशपासूनच ते मऊ व्हायला लागतं. तसंच हे कापड घातल्यानंतर आपल्या शरीराला हवा खेळती राहते आणि आपल्याला हलकं आणि फ्रेश फील व्हायला लागतं. म्हणजेच आपण इतक्या कडाक्याच्या गरमीत आणि घाम येत असल्यामुळे सुद्धा आपण श्वास व्यवस्थित घेऊ शकतो ह्या कापडामध्ये. तिसऱ्या नंबरवर आहे ते म्हणजे आपलं लिनन कापड. लिनन कापड हे फ्लॅक्स ट्री म्हणजेच आपल्या अळशीच्या वनस्पतीच्या खोडापासून बनवलं जातं, त्यामुळे हे संपूर्णपणे नैसर्गिक कापड आहे. तर लिनन हे कापड घातल्यावर सुद्धा हवा खेळती राहते, आपल्याला हलकेपणा जाणवायला लागतो. तितकंच लिनन हे कापड थंड सुद्धा आहे, त्यामुळे आपल्या शरीराला घाम जरी आला तरी हे कापड सुद्धा आपला घाम शोषून घेतं आणि त्वचेला खाज किंवा रॅशेस अशा गोष्टी होत नाहीत. लिनन हे कापड कधी कधी कॉटन ब्लेंडमध्ये सुद्धा मिळतं, तेही घालू शकतो. पण प्युअर लिनन जर का तुम्हाला ओळखायचं असेल तर नुसतं ते कापड चुरगळून बघायचं आणि जर का ते कापड चुरगळलं तर नक्कीच ते प्युअर लिननचं कापड आहे. आत्ता हे झाले फॅब्रिकचे विषय. तर त्या फॅब्रिक सोबतच आपण आपली कपड्यांची स्टाईल कशी निवडू शकतो ते आपण बघूयात. सगळ्यात पहिलं घरात घालायचे कपडे. तर घरात घालायचे कपडे तुम्हाला जर का लेगिन्स कुर्ती घालायचं असेल तर तुम्ही कॉटन लेगिन्स कुर्ती घालूच शकता, पण कॉटन प्लाझो विथ कुर्ती असे कपडे तुम्ही रोजच्या वापरासाठी घरात उन्हाळ्यात घालायला निवडू शकता. त्यासोबतच कोणताही सीझन असला, मग आपला उन्हाळा असला तरी आपण जीन्स घालणं काही टाळत नाही. तर जीन्स घालायची असेल तर जीन्समध्ये सुद्धा मला असं वाटतं की स्किनी जीन्स घालण्यापेक्षा आपण मॉम जीन्स घालू शकतो, बॉयफ्रेंड जीन्स घालू शकतो, त्यासोबतच फ्लेड जीन्स घालू शकतो. या जीन्ससोबतच आपल्याला या फॅब्रिक्समध्ये, जे मी तुम्हाला सर्व फॅब्रिक सांगितले त्या फॅब्रिकमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे टॉप्स, कुर्ती किंवा शर्ट आपण या जीन्सवर नक्कीच घालू शकतो कुठल्याही सीझनला. मग तुम्हाला कॉलेजला जायचं असेल, ऑफिसला जायचं असेल किंवा बाहेर फिरायला जायचं असेल तर अशा प्रकारचे कापडाचे पोशाख तुम्ही नक्कीच जीन्सवर घालू शकता. कुर्ती सेट जर का घालायचे असतील तर ए लाईन कुर्ती सेट आपण नक्कीच
घालू शकतो या सीझनमध्ये, कारण ए लाईन कुर्ती जे असतात ते थोडेसे सैल असतात आपल्या शरीराप्रमाणे आपल्याला घालायला. दुसरं म्हणजे स्टाईल करायची असेल किंवा नसेलही तरीही, जर का आता उन्हाळा आहेच तर उन्हाळ्यामध्ये आपण स्लीवलेस स्ट्रेट कुर्ती आपण नक्कीच घालू शकतो. तसंच साड्यांमध्ये सुद्धा प्युअर कॉटनच्या साड्या आणि मलमलच्या साड्या ह्यांच्या व्हरायटीज आपण उन्हाळ्यामध्ये चांगलाच त्याचा फायदा घेऊ शकतो घालण्यासाठी. यासोबतच एक शेवटची टिप आहे, ज्यांना स्किनची खरंच खूप जास्त काळजी आहे, ज्यांना खरंच स्किनची काळजी घ्यायची आहे, त्यांनी गडद रंगाचे कपडे उन्हाळ्यामध्ये घालू नका. त्याचं कारण असं की गडद रंगाचे कपडे घातल्यानंतर गडद रंगाचं जे कापड असतात ते आपल्या सूर्याची उष्णता शोषून घेतात आणि त्यामुळे कपड्याचं तापमान वाढतं. त्याच्यासोबतच आपल्याला उष्णता जास्त जाणवायला लागते. त्यामुळे गडद रंगाचे कपडे मोस्टली तरी उन्हाळ्यात घालायचे नसतात, पण ज्यांची इच्छा आहे त्यांनी नक्कीच घालू शकता. तर इथेच मी माझा व्हिडिओ संपवते. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.